जर तुम्ही CET 2026 साठी अप्लाय करणार असाल तर तुमच्यासाठी मोठी अपडेट आहे। महाराष्ट्र CET सेल कडून एक खूप महत्त्वाची नोटीस जाहीर झाली आहे। CET 2026 साठी आधार कार्ड आणि अपार आयडी आता कंपल्सरी असणार आहे। म्हणजे काय करायचंय तर तुमच्या आधार कार्ड मधले सगळे डिटेल्स चेक करा। तुमचं नाव बरोबर असलं पाहिजे, जन्मतारीख तुमची 10th च्या मार्कशीट प्रमाणे असली पाहिजे, तुमचा फोटो, मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असणं खूप गरजेचं आहे। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपार आयडी जनरेट करणं आवश्यक आहे। CET रजिस्ट्रेशनसाठी ते लागणार आहे। तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे PWD विद्यार्थ्यांसाठी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट किंवा UDIT कार्ड अपलोड करणं मॅन्डेटरी आहे। स्क्राइब लागणार असल्यास त्याची सगळी माहिती भरावी लागेल। हे सगळं आता नाही केलं तर CET रजिस्ट्रेशनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो। आजच तयारी करा, उद्या ऐनवेळी पॅनिक होऊ नका। हा व्हिडिओ सेव्ह करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना फॉरवर्ड करा आणि काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा। CET 2026 साठी अपडेटेड राहायचं असेल तर आमच्या पेजला फॉलो करून ठेवा आणि तुम्हाला अपार आयडी कसा जनरेट करायचा यावरती व्हिडिओ हवा असेल तर लगेच कमेंट करा अपार आयडी।